आज पेट्रोल आणि डिझेलचे दर दिवसेंदिवस वाढत आहेत। सामान्य माणूस महिन्याला हजारो रुपये इंधनावर खर्च करतो। अशा वेळी जर प्रत्येक वेळी थोडंसं जरी पेट्रोल कमी मिळालं तरी वर्षभरात मोठं आर्थिक नुकसान होऊ शकतं। आणि फक्त पैशाचंच नाही तर भेसळयुक्त इंधनामुळे गाड्याच्या इंधनावरही मोठं नुकसान होऊ शकतं। त्यामुळे पेट्रोल पंपवर नेमकी कशी फसवणूक होते, ग्राहकांना लुटण्यासाठी कोणत्या ट्रिक्स वापरल्या जातात, त्यापासून स्वतःला कसं वाचवायचं आणि पेट्रोल भरताना नेमकी कोणती काळजी घेतली पाहिजे याचा सविस्तर आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। नमस्कार, मी अमोल जाधव आणि तुम्ही पाहताय लगाव बत्ती। पेट्रोल पंपवर गाडी थांबली, टाकी फुल करून घेतली, पैसे दिले आणि आपण पुढच्या प्रवासाला निघालो। हा आपल्या रोजच्या आयुष्यातला अगदी सामान्य भाग झालाय। पण कधी विचार केलाय का, ज्या पैशाचं पेट्रोल आपण भरतो ते तितकंच आपल्या गाडीच्या टाकीत जातं का? कारण बहुतेक वेळा आपण घाईत असतो, मोबाईलमध्ये व्यस्त असतो किंवा फक्त झिरो बघा सर एवढं ऐकून निर्धास्त होत असतो। पण याच काही सेकंदाच्या निष्काळजीपणाचा फायदा घेत काही पेट्रोल पंपावर ग्राहकाची अगदी डोळ्यासमोर फसवणूक होते। आणि ही फसवणूक इतक्या सफाईदारपणे केली जाते की अनेकदा ग्राहकाला आपण लुटलो गेलोय याची कल्पना सुद्धा येत नाही। कुठे पेट्रोल कमी भरलं जातं, कुठे मीटरमध्ये फेरफार केला जातो, तर कुठे ग्राहकाचं लक्ष दुसरीकडे वळवून त्याच्या खिशावर डल्ला मारला जातो। पेट्रोल पंपावर सर्वात जास्त वापरली जाणारी ट्रिक म्हणजे शॉर्ट फ्युलिंग किंवा जम्प ट्रिगर। समजा ग्राहकाने 1000 रुपयाचं पेट्रोल मागितलं की कर्मचारी नोझल बटन ऑटो लॉक न करता सतत दाबत सोडत असतो। त्यामुळे काही सेकंद पेट्रोलचा प्रवाह थांबतो, पण मशीनवरील आकडे मात्र वेगाने पुढे जात राहतात। ग्राहकाला वाटतं की पेट्रोल व्यवस्थित भरलं जातंय, पण प्रत्यक्षात टाकीत कमी पेट्रोल जात असतं। ही ट्रिक इतक्या सफाईदारपणे केली जाते की समोर उभे असलेल्या व्यक्तीलाही संशय देखील येत नाही। काही सेकंदाच्या या खेळात ग्राहकाचे पैसे गायब होतात। आता दुसरी मोठी फसवणूक म्हणजे मीटर झिरो न करणे। समजा तुमच्या आधीच्या ग्राहकाने 200 रुपयाचं पेट्रोल भरलं आणि तुम्ही 500 रुपयाचं पेट्रोल मागितलं, तर काही कर्मचारी मशीन पुन्हा झिरोवर आणत नाही, तर ते थेट 200 पासून पेट्रोल भरायला सुरुवात करतात आणि मशीन 500 वर गेली की थांबवतात। म्हणजे प्रत्यक्षात तुमच्या गाडीत फक्त 300 रुपयाचं पेट्रोल जातं, पण पैसे मात्र 500 रुपये घेतले जातात। ग्राहकाचं लक्ष जर मीटरवर नसेल तर ही फसवणूक लगेचच लक्षात येत नाही। आता तिसरी आणि खूप कॉमन ट्रिक म्हणजे ग्राहकाचं लक्ष विचलित करणं। पेट्रोल भरत असताना अचानक दुसरा एक कर्मचारी येतो। ऑनलाईन पेमेंट करणार का, ऑइल चेक करू का, कार्ड आहे का, असे प्रश्न विचारायला सुरुवात करतो। काही वेळा तर गाडीची काच साफ करण्याचा बहाणाही केला जातो। ग्राहकाचं लक्ष एकदा मीटरवरून हटताच दुसरा कर्मचारी पेट्रोल कमी भरतो किंवा मीटरमध्ये फेरफार करतो। म्हणजे संपूर्ण खेळ फक्त तुमचं लक्ष दुसरीकडे वळण्याचा असतो। यासोबतच काही पेट्रोल पंपवर पेट्रोल किंवा डिझेलमध्ये भेसळ केली जाते। पेट्रोलमध्ये केरोसिन किंवा इतर स्वस्त सॉल्व्हेंट मिसळले जातात, त्यामुळे इंधनची गुणवत्ता खराब होते, मायलेज कमी होतं आणि गाडीच्या इंधनावर वाईट परिणाम होतो। सुरुवातीला ग्राहकाला काही जाणवत नाही, पण काही दिवसांनी गाडीचा पिकअप कमी होणं, इंधनचा आवाज बदलणं, धूर वाढणं आणि मायलेज घटणं अशा समस्या सुरू होतात। म्हणजे फक्त खिशालाच नाही तर तुमच्या गाडीच्या आरोग्यालाही मोठा फटका बसतो। याशिवाय काही ठिकाणी मशीनमध्ये इलेक्ट्रिकल चिप किंवा सॉफ्टवेअर बसवून फसवणूक केली जाते। मशीनवर 1 लिटर किंवा 1000 रुपयाचं पेट्रोल दाखवलं जातं, पण प्रत्यक्षात त्यापेक्षा कमी पेट्रोल बाहेर पडतं। ग्राहकाला सगळं व्यवस्थित सुरू असल्याचं वाटतं, पण प्रत्यक्षात व्यवहारात त्याची थोडी फसवणूक होत असते आणि ही छोटी फसवणूक दिवसाला हजारो रुपये कमाई करून देते। मात्र थोडी जागरूकता आणि सावधानगिरी बाळगली तर या फसवणुकीपासून सहज बचाव करता येतो। पेट्रोल भरताना सर्वात आधी मशीनवर झिरो दिसते का हे स्वतःच्या डोळ्याने तपासा। कर्मचारी कितीही घाई करत असला तरी झिरो पाहिल्याशिवाय पेट्रोल भरू देऊ नका, कारण फसवणुकीचा सगळ्यात मोठा खेळ इथूनच सुरू होतो। शक्यतो गाडीत बसून पैसे देऊ नका, खाली उतरा, मशीनकडे लक्ष ठेवा आणि नोझलवरही बारीक लक्ष ठेवा। पेट्रोल भरताना मोबाईलवर बोलणं किंवा दुसरीकडे लक्ष देणं टाळा, कारण तुमचं लक्ष एकदा विचलित झालं की फसवणूक करणाऱ्याचं काम अर्ध सोपं होतं। अनेकदा मुद्दाम वेगवेगळे प्रश्न विचारून ग्राहकाचं लक्ष हटवलं जातं। त्यामुळे पेट्रोल भरताना पूर्ण लक्ष फक्त मशीनवर किंवा पेट्रोल भरण्याच्या प्रक्रियेवर ठेवा। नोझल सतत कटकट होत असेल किंवा कर्मचारी वारंवार बटन दाबत असेल तर लगेच त्याला थांबवा। शक्यतो नोझल ऑटो लॉक मोडमध्ये ठेवून पेट्रोल भरायला सांगा, कारण सतत ट्रिगर दाबणं हे शॉर्ट फ्युलिंगची मोठी खूण असू शकते। तसंच कायम 100, 500 किंवा 1000 अशा राऊंड फिगरऐवजी 520, 1130 किंवा 1570 अशा वेगवेगळ्या रकमेचं पेट्रोल भरण्याची सवय लावा, कारण अनेक ठिकाणी मशीनमध्ये फिक्स सेटिंग करून फसवणूक केली जाते आणि अशा वेगवेगळ्या रकमेमध्ये ती ट्रिक वापरणं कठीण होते। यासोबतच पेट्रोलची डेन्सिटी म्हणजेच घनताही तपासणं खूप महत्त्वाचं आहे। पेट्रोलची घनता साधारण 720 ते 775 आणि डिझेलची घनता 820 ते 860 दरम्यान असावी। जर डेन्सिटी खूप कमी असेल
किंवा जास्त असेल तर इंधनमध्ये भेसळ असण्याची शक्यता असू शकते आणि अशा भेसळयुक्त इंधनचा थेट परिणाम तुमच्या गाडीच्या इंधनावर होऊ शकतो. जर तुम्हाला पेट्रोल कमी मिळाल्याचा किंवा भेसळयुक्तचा संशय आला तर शांत राहू नका. ग्राहक म्हणून तुम्हाला पंपावर फिल्टर पेपर टेस्ट किंवा सरकारी प्रमाणात 5 लिटर मापाने पेट्रोल तपासण्याचा पूर्ण अधिकार आहे. पेट्रोल पंप चालक त्यासाठी नकार देऊ शकत नाही. थोडक्यात सांगायचं झालं तर पेट्रोल पंपवर फसवणूक टाळायची असेल तर सतर्क राहणं हाच सर्वात मोठा उपाय आहे. काही सेकंदाची जागरूकता तुमचे शेकडो रुपये वाचू शकते. त्यामुळे पुढच्या वेळी पेट्रोल भरायला गेलात तर फक्त गाडीची टाकीच नाही तर डोळे आणि लक्षही पूर्ण उघडे ठेवा, कारण सावध ग्राहक स्वतःचा पैसा आणि गाडी दोन्ही सुरक्षित ठेवू शकतो. बाकी पेट्रोल पंपवर डिझेल भरताना तुमची कधी फसवणूक झाली का? तुमचे अनुभव आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लगावबत्तीला सबस्क्राईब करायला विसरू नका.